जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे। ती अपडेट आहे की DWRD म्हणजे जलसंपदा या विभागामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो। आणि भरती खूप मोठ्या प्रमाणात आहे। आता या भरतीमध्ये कोण कोण उमेदवार अर्ज करू शकणार आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजेल। आणि त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना जलसंपदा विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे जलसंपदा विभागामध्ये, सर्वात महत्त्वाची गोष्ट या विभागामध्ये 10वी आणि 12वी उमेदवारांना खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे। या संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा। ज्या विद्यार्थ्यांचं 10वी 12वी शिक्षण झालेलं आहे त्यांनी अवश्य हा फॉर्म भरा जलसंपदा विभागामध्ये, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी नोकरी लागू शकते मित्रांनो। तर हे झालं 10वी 12वी विद्यार्थ्यांसाठी। आणि ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएशन पदवी झालं आहे, ITI झालं आहे, ते पण या विद्यार्थी या पदासाठी या जलसंपदा विभागासाठी फॉर्म भरू शकते मित्रांनो। तर खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो। या संधीचा फायदा घ्या, या संधीचं सोनं करा। आणि जागा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। जागा मी पुढे सांगणार आहे, व्हिडिओला स्किप करू नका, मी स्क्रीन शेअर करून सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, परीक्षेचं स्वरूप सांगणार आहे। त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे ते पण सांगणार आहे। त्याचप्रमाणे वयोमर्यादा तुम्हाला भरतीमध्ये किती लागणार आहे, मागासवर्गीयांसाठी किती वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला स्किप करू नका। जागा भरपूर आहे, 14,000 जागा आहे मित्रांनो। तर 14,000 जागामध्ये तुमची एक तरी जागा त्या ठिकाणी नशिबाने तुमची असू शकते मित्रांनो। तर तुम्ही 100% अवश्य फॉर्म भरा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे, या भरतीची संपूर्ण PDF जर वाचायची असेल तर माहिती वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या या भरतीची PDF जराची लिंक सध्या तर दिलेली नाही आहे मित्रांनो। तर ही भरती अजून सुटलेली नाही आहे, म्हणजे मला फक्त एक नवीन अपडेट आलेली आहे, म्हणजे सुटणार आहे असं समजू नका। सुटणार नाही का उपयोग नाही आहे व्हिडिओ पाहून। तर तुम्ही चूक करता मित्रांनो, कारण ही भरती या 10-12 दिवसात सुटणार आहे। मला कालच अपडेट आलेली 14,000 जवळजवळ 14,000 जागा आहे मित्रांनो। जेव्हा ही भरती सुटेल तेव्हा तुम्हाला ही भरतीची अपडेट मिळेल मित्रांनो। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला ही भरती सुटल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ही भरतीची नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो। तर चांगल्या प्रकारे संधी, या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा। आता परीक्षेचे स्वरूप, तुम्हाला परीक्षा कशा पद्धतीने द्यायची आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय येणार आहे, GKचे प्रश्न येणार आहे की नाही, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना या भरतीची तयारी करायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना भरतीची तयारी करायची आहे त्यांनी स्टडीसाठी जे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्टडी बुकची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बुक परचेस करू शकता। बुक पण चांगल्या प्रकारे आहे, IMP बुक आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 100%पेक्षा 50-60% या बुकमधले प्रश्न तुम्हाला हमखास येतील मित्रांनो। म्हणून तुम्ही हे बुक परचेस करा आणि आत्ताच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला पुढं परीक्षेमध्ये अडचण येणार नाही, भरतीमध्ये अडचण येणार नाही मित्रांनो। तर चांगल्या प्रकारे भरती निघलेली आहे जलसंपदा विभागामध्ये। सरकारी भरती आहे, सरकारी नोकरी आहे। या संधीचा फायदा घ्या, संधीचं सोनं करा। आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही आपली व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना जलसंपदा विभागामध्ये ज्यांचं 10वी 12वी पदवीधर ITI वगैरे झालेलं असेल त्यांना या विभागामध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल मित्रांनो।
तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, व्हिडिओला स्किप करू नका. स्किप केलं तुम्हाला काही कळणार नाही. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती एकूण पदे पहा 14,000 पदे आहे. मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो. आता या भरतीसाठी कोण कोण उमेदवार अर्ज करू शकतात. या ठिकाणी पहा 10वी पास उमेदवार धारक, ITI धारक, डिप्लोमा धारक आणि पदवीधर धारक 1 2 3 4 जे 4 विषयाचे जे तुमची पात्रता आहे मित्रांनो, ते सर्व मुले हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. या भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो. या ठिकाणी पहा WRD महाराष्ट्र रिक्रुटमेंट 2026 म्हणजे महाराष्ट्र जलसंपदा विभागात 14,000 पदांची मोठी भरती. शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. आता या व्हिडिओमध्येच तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे. या ठिकाणी पहा WRD महाराष्ट्र रिक्रुटमेंट 2026 राज्यातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक मोठी संधी समोर येत आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये लवकर 14,000हून अधिक पदांची भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, डिप्लोमा धारक, ITI उमेदवार तसेच पदवीधर तरुणांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तर या भरतीमध्ये पहा कोण कोण उमेदवार अर्ज करू शकता. या ठिकाणी पहा डिप्लोमा धारक, ITI उमेदवार आणि पदवीधर आणि 10वी 12वी इत्यादी उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा सरकारी नोकरी म्हणजे स्थिर भविष्य, नियमित पगार आणि सामाजिक प्रतिष्ठा. त्यामुळे जलसंपदा विभागातील ही भरती अनेकांसाठी सुवर्ण संधी ठरू शकते. तर यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. या ठिकाणी पहा महाराष्ट्र जलसंपदा विभाग म्हणजे काय, संभाव्य पदभरती तपशील, शैक्षणिक पात्रता काय असू शकते, वयमर्यादा काय, परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, तयारीसाठी महत्त्वाचे टिप्स आणि निष्कर्ष आणि 10वा पॉईंट पहा ही माहिती उपलब्ध सूत्रावर आधारित आहेत. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता आणि अटीमध्ये बदल होऊ शकतो. अधिकृत अपडेटसाठी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर नियमित भेट द्यायची आहे. तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग म्हणजे काय. या ठिकाणी पहा महाराष्ट्र जलसंपदा विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा विभाग आहे. राज्यातील धरणे, कालवे, सिंचन योजना, पाणी साठवण आणि वितरण यांची जबाबदारी या विभागावर असते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, पूर नियंत्रण करणे, नवीन प्रकल्प राबवणे आणि जुन्या प्रकल्पाची देखभाल करणे या विभागाची मुख्य कामे आहेत. राज्यातील मोठी धरणे, कालवे आणि सिंचन व्यवस्था यांचे नियोजन करून नियंत्रण याच विभागामार्फत केले जाते. तर अशा प्रकारे यामध्ये तुमचं काम राहणार आहे जलसंपदा विभागाचं. त्याचप्रमाणे पहा संभाव्य पदभरती तपशील. या भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदाचा समावेश असू शकतो. यामध्ये पहा पद कोणकोणते आहे. कनिष्ठ अभियंता, सिव्हिल, कालवा निरीक्षण, त्यानंतर लिपिक, आरेखक, मोजणीदार, दप्तर कारकून, भांडरपाल, सहाय्यक कर्मचारी, ITI इत्यादी तुम्हाला या ठिकाणी पद भरण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असू शकते. या ठिकाणी पहा पदाच्या स्वरूपानुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असू शकते. पद पहा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता, त्यामध्ये तुमची पात्रता सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी असावा. लिपिक आणि टंकलेखक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तांत्रिक पदे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर इतर पदे 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये इतर पदे पण भरण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही 10वी 12वी जर असेल तर तुम्ही या विभागामध्ये फॉर्म भरू शकता. 10वी 12वीसाठी पण उत्तम संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान आणि संगणक कौशल्य काही पदासाठी आवश्यक असू शकते. तर या भरतीसाठी पहा वय मारा तुम्हाला किती लागणार आहे. किमान वय 18 वर्ष,
तर कमाल वय 38 वर्ष पाहिजे, म्हणजे 18 ते 38 वर्ष तुम्हाला भरतीमध्ये वय पाहिजे. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षापर्यंतच या भरतीमध्ये सूट दिलेली आहे. तर परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम या ठिकाणी पहा, तुमची परीक्षा पद्धत कशी होणार आहे. अभ्यासक्रम ही भरती प्रक्रिया TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन कॉम्प्युटर बेस टेस्ट पद्धतीने होण्याची शक्यता आहे. तुमची एक्झाम कॉम्प्युटर बेसवर होणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, मराठी व इंग्रजी व्याकरण या तुम्हाला काय येणार परीक्षेमध्ये पहा, मराठी व इंग्रजी व्याकरण येणार आहे. सामान्य ज्ञान म्हणजे GK, चालू घडामोडी यामधले पण प्रश्न येणार आहे. त्याचप्रमाणे बुद्धी आणि चाचणी आणि अंकगणित, बौद्धिक चाचणी व अंकगणित हे पण येणार आहे. आणि तांत्रिक ज्ञान केवळ तांत्रिक पदासाठी संबंधित विषयावर आधारित हे पण तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे भरतीची तयारी करायची असेल तर मराठी इंग्रजी व्याकरण, सामान्य GK, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, तांत्रिक ज्ञान हे जे पुस्तकाची लिंक तुम्हाला, हे सर्व जे विषय आहे या विषयाची लिंक आपल्या म्हणजे याचे पुस्तक आहे, या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता मित्रांनो. कारण चांगलं पुस्तक आहे, IMP पुस्तक आहे. या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करून आपली नोकरी पक्की करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी तुमची निवड कशी होणार आहे. निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी परीक्षा गुणवत्ता यादीसाठी महत्त्वाची आहे. कागदपत्र पडताळणी, पात्र उमेदवारासाठी प्रमाणपत्राची तपासणी होणार आहे. वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि अंतिम निवडपूर्वी शारीरिक पात्रता तुमची होणार आहे. तर अशा पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया होणार आहे मित्रांनो. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे, संधीचा फायदा घ्या. तर जलसंपदा विभागाची भरती विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर ठरते, कारण अनेक प्रकल्प ग्रामीण भागातच असतात आणि स्थानिक उमेदवारांना संधी मिळू शकते. तर स्थानिक उमेदवारांना पण या भरतीमध्ये संधी मिळू शकते मित्रांनो. जे स्थानिक उमेदवार आहेत ते पण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर तयारीसाठी महत्त्वाची टिप्स म्हणजे टिप्स काय, तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची आहे. तर यामध्ये पहा, वेळापत्रक बनवा, म्हणजे दररोज किमान 5 ते 6 तास अभ्यासाचे नियोजन करा. तुम्ही तुमचं स्वतःचं वेळापत्रक बनवायचं आहे. त्या वेळापत्रकानुसार दररोज किमान 5 ते 6 तासाच्या अभ्यासाचे नियोजन करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला गणित आणि भाषा विषय समजून करायचं आहे. मागील प्रश्नपत्रिका, जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव केल्यास परीक्षेचा कल समजतो. चालू घडामोडी गेल्या 6 महिन्यातील महत्त्वाच्या घटनेवर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर पहा, मराठी व्याकरण मोरा वाळबे यांच्या पुस्तकाचा संदर्भ घ्या. हे मोरा वाळबे या पुस्तकाचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता मित्रांनो, मोरा वाळबे यांचं मराठी व्याकरणचं. त्याचप्रमाणे पहा, महाराष्ट्र जलसंपदा विभागातील संभाव्य 14,000 पदांची भरती आहे. जागा पहा किती आहे, 14,000, म्हणजे 14,000 भरपूर जागा आहे मित्रांनो. तर तुम्ही हा फॉर्म अवश्य भरा मित्रांनो. तर पदाची भरती ही राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी ठरू शकते. शैक्षणिक पात्रता विविध स्तरावर असल्यामुळे 10वी पासपासून पदवीधरपर्यंत सर्वांसाठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होताच सर्व तपशील स्पष्ट होतील. तोपर्यंत उमेदवारांनी तयारी सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. टिप पहा, ही माहिती उपलब्ध सूत्रावर आधारित आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता आणि अटीमध्ये बदल होऊ शकतो. अधिकृत अपडेटसाठी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2026 14,000 पदे आहे मित्रांनो, मेगा भरती आहे. तर ही अपडेट आलेली मित्रांनो, म्हणजे अजून फॉर्म सुटलेला नाही, एक नवीन अपडेट मला भेटलेली आहे. तर महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये भरपूर जागा, मोठ्या प्रमाणात जागा भरणार आहे. त्यामध्ये 10वी 12वी पास उमेदवार, IT या डिप्लोमा पदवीधर हे उमेदवार अर्ज करू शकते मित्रांनो. तर मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे, तुम्ही म्हणजे अपडेट तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर तुम्ही आत्ता लगेच अभ्यासासाठी तयारी सुरुवात करा अभ्यासासाठी, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही मित्रांनो. आणि पुस्तक कोणकोणते घ्यायचे आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक अभ्यासासाठी घेऊ शकता मित्रांनो. आणि तुम्ही लगेच अभ्यासाला ज्यांना जलसंपदामध्ये काम करायचं आहे
तर त्यांनी लगेच अभ्यासाला लागा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना जास्तीत जास्त लोकांना तुम्ही आपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जलसंपदा विभागामध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.